सगळ्यात आधी सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम माईर्स MIT पुणे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांच्याशी आपण आज एक अध्यात्माची त्यांची जी काही जर्नी आहे, शिक्षण क्षेत्रातलं त्यांचं कार्य तर खूप मोठं आहेच, पण त्याला त्यांनी अध्यात्माची जोड दिली. तर तो त्यांचा प्रवास कसा सुरू झाला, त्यांच्या बालपणापासनं रुई रामेश्वर लातूर जिल्ह्यातलं जे एक छोटंसं खेडेगाव आहे, तिथून त्यांचा जन्म होणं एका शेतकरी कुटुंबामध्ये, आणि तिथून अमेरिकेपर्यंत आज त्यांचा जो काही, ज्यांना आज विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड असं संबोधलं जातं आहे, तर हा विश्वधर्मी होण्यापर्यंतचा हा त्यांचा प्रवास स्वामी विवेकानंदांची त्यांच्या मनावर असलेली छाप असेल, किंवा ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम माऊलींचा जो काही त्यांचा विचार घेऊन त्यांनी आयुष्यभर जे कार्य केलं, तर मी आज सरांना एक त्यांची मुलगी म्हणून मला सगळं माहिती आहे की त्यांची जर्नी कशी आहे, पण सर्वांसाठीच हा एक अतिशय उत्सुकतेचा विषय असतो की सर, डॉक्टर विश्वनाथ कराड, विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड, रुई रामेश्वर ते युटामध्ये झालेला तुमचा आत्ता अगदी रिसेंटमधला जो सत्कार आहे, युटा ब्रिघॅम यंग युनिव्हर्सिटीनी तुमचं जे काही एक अतिशय म्हणजे भव्य दिव्य असा म्हणता येईल, नेत्रदीपक असा म्हणता येईल, असा जो तुमचा सत्कार झाला, आणि तो सत्कार तुम्ही असं म्हटलात तेव्हा की हा माझा नाही, हा माऊलींच्या, हा विवेकानंदांच्या, तुकारामांच्या विचारांचा हा सत्कार होता. तर शिक्षण क्षेत्रात तुम्ही कार्य केलं, तुम्ही एक इंजिनियर आहात, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तुमचा अतिशय, थर्मोडायनॅमिक्स हा तुमचा आवडीचा विषय, एक इंजिनिअरिंगचे प्रोफेसर, एक टेक्नॉलॉजिस्ट, आणि तिथून अध्यात्म, ही सगळी जोड, ही सांगड तुम्ही कशी घातली, आणि याच्या मागचा तुमचा विचार आणि याची सुरुवात कुठे झाली, याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायला खूप आवडेल. आपण माझ्याविषयी आता जे एवढे मोठे कौतुकाचे शब्द वापरून माझं एक छोटंसं गाव रामेश्वर रुई, जे मराठवाड्यामध्ये लातूरच्या शेजारी आहे, तिथून हा जो प्रवास आहे, खरं म्हणजे सध्याच्याला फार आध्यात्मिक वातावरण आहे. मला माहिती नाही, अध्यात्मशास्त्र हे मुळात जीवनशास्त्र आहे, आणि मुळामध्ये आमच्या घरामध्ये जी वारीची परंपरा आहे, आता पंढरपूरच्या वारी निघालेली आहे, किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रातून जो 600 ते 700 पालख्यांचा प्रवास पंढरपूरच्या दिशेने चालू आहे. मी याचा मुद्दाम उल्लेख असा करतो की आमच्या जीवनातल्या काही कार्याशी, जे कार्य आपण स्वतः केलं असं कधी आमच्या मनात कधी विचार येत नाही, त्याला काय म्हणावं, काय म्हणू नये, त्याच्याबद्दल बोलता येईल थोडंसं. पण तुम्ही जो उल्लेख केला अध्यात्मशास्त्र, ज्ञानमयो विज्ञानमयो असा एक शब्द आहे. संपूर्ण विश्व हे ज्ञान स्वरूप आहे असं माऊलीच्या मुखातला शब्द आहे. आणि आपल्या नवीन भाषेमध्ये बोलायचं झालं तर फिलॉसॉफर संत ज्ञानेश्वर टू अल्बर्ट आइन्स्टाईन हा तो प्रवास आहे. आइन्स्टाईन हा सध्याच्या नवीन मॉडर्न युग ज्याला म्हणतो, सायंटिफिकली डेव्हलप्ड वर्ल्ड, आणि याच्यामध्ये समन्वय साधून मला खूप आनंद आहे की मला खरं म्हणजे इंजिनियर व्हायचं नव्हतं. मला इंजिनियर न होता मला कलेक्टर होण्याची काही भावना होती, पण हा नियतीचा खेळ आहे. हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासाची दिशासुद्धा, तुमचा नियती या शब्दावर किती विश्वास आहे मला माहीत नाही, बट इट हॅज बीन प्रूव्ड. आत्ता असं झालं की विवेकानंदांनी 1893 साली 130 वर्षापूर्वी जवळजवळ शिकागो इथे जे पहिलं पार्लमेंट झालं, त्याला धर्माचं पार्लमेंट म्हणतात, द फर्स्ट वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलिजन्स असं म्हटलं. शिकागोच्या फुलर्टन हॉलमध्ये झालं होतं, आणि तेव्हा भारताचा एक थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी जाऊन त्या ठिकाणी जगातल्या सुमारे 5000 प्रतिनिधींना भाषण जेव्हा केलं, आणि त्यांनी जे काही सिद्धांत बोलले, ज्याला
एक विश्वाच्या कल्याणाचे, मानव कल्याणाचे मार्ग सांगितला. आणि तेव्हा त्यांनी एक शब्द वापरला होता. या गोष्टीचा संदर्भ आपल्या जीवनाशी असल्यामुळं मी हे तुम्हाला सांगतो आहे. त्यांनी असं त्यांच्या भाषेमध्ये, सर्व जगातली भाषा इंग्लिश असल्यामुळं त्यांनी असं म्हणलं की युनियन ऑफ सायन्स अँड रिलिजन ऑब्लिक स्पिरिच्युअलिटी अलोन विल ब्रिंग पीस अँड हार्मनी टू मनकाइंड. विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये सुख, समाधान आणि शांती नांदेल, हा एक सिद्धांत सांगितला होता. दुसरं वाक्य होतं त्यांचं त्या ठिकाणी, आपण आपला भारत देश तेव्हा ब्रिटिशांच्या कब्जात होता. ब्रिटन सर्व अर्ध्या जगावर राज्य करत होतं. तर त्यांनी असं एक विनंती केली तेव्हा जगाला की गिव्ह मी अ फ्यू मॅन with the muscles of iron and nerves of steel, I'll चेंज the face of Mother India, my Mother India. गर्व नव्हे, स्वाभिमान. पण हे शब्द पुढे सत्यात उतरण्याच्या दिशेने चालत राहिलं आणि स्वामी विवेकानंद माझ्या जीवनामध्ये आदर्श ठरला. कारण का मला इंजिनियर न होता कलेक्टर होण्याची इच्छा असणं, तो मार्ग बदलून शिक्षक होणं, MIT स्थापन करणं आणि आज 5 विद्यापीठं उभी राहणं. आमची कन्या स्वाती ही त्याच्यामध्ये एक पुढाकार घेऊन, आमचे बाकी सर्व असतील घरातले आणि सहकारी सर्व. हा सर्व प्रवास असा आहे की विवेकानंदाने बोललेल्या एका शब्दावर आधारित आहे. आणि ज्ञानेश्वर हे अधिष्ठान आणि विवेकानंद हे आदर्श. आणि इंजिनियर झाल्यामुळं थोडं कळायला लागलं म्हणून आईन्स्टाईन. हा जो प्रवास आहे मोठा, याची जाणीव कुठेतरी मनाशी झाली. आणि याला मात्र एक अधिष्ठान असं ठरलं की माझ्या स्वतःच्याच घरामध्ये, मी लहान होतो 3-4 वर्षाचा, परंतु आमची आई मला आठवत नाही, ज्यांचं नाव सरस्वती असं होतं. विद्येची देवता असं म्हणतात. पण आमची आई लहानपणीच गेल्यानंतर माझ्या ज्येष्ठ भगिनी प्रयाग अक्का कराड, ज्याला आज सर्व जग त्यागमूर्ती प्रयाग अक्का कराड म्हणून ओळखतं, त्यांचं वय 19 वर्षाचं. आईचं निधन झालं. साहजिकच खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे त्या चितेवर तो अग्नी दिला गेला. आणि दुसऱ्या दिवशी प्रथा आहे भारतीय संस्कृतीमध्ये की त्या ठिकाणी पिंड ठेवला जातो भाताचा, आणि तो आत्मा येतो तिथं, अशी कल्पना आहे. तेव्हा मोठा टचिंग प्रश्न आहे, हा प्रसंग आहे की तो कावळा येतो आणि तो पिंडाला शिवतो, अशी कल्पना आहे. आणि जोपर्यंत तो कावळा येऊन पिंडाला शिवत नाही तोपर्यंत तो आत्मा रिलीज झाला किंवा संपूर्ण स्वर्गाच्या दिशेने गेला असं जाणवं होत नाही, अशी एक भावना आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सर्व मंडळी बसलेली आहेत, पिंड ठेवलेले आहेत, वर लिंबाचं झाड आहे, त्याच्यावर शेकडो कावळे आहेत. पण 1-2 तास झालं, आजी आजोबा आमचे नातेवाईक सर्वांनी प्रणाम केले, सांगितलं की आम्ही लहान मुलं होतो, तू काळजी करू नको सरस्वती. पण कावळा काही पिंड शिवत नव्हता. आणि तेवढ्यात त्या अक्का उठल्या, 19 वर्षाचं वय, लग्न झालेलं आहे. त्या उठल्या आणि अचानक पुढे आल्या. खेड्यापाड्यात रडत होते लोक सगळे. आणि अक्का आल्या आणि ती राख घेतली आणि पहिलं कपाळाचं कुंकू पुसून टाकलं. तर लोकांना फार आश्चर्य वाटलं की अरे, एक पोरगी काय वेडी झाली का, ज्याला सौभाग्याचं लेणं, सुहाग असं म्हणतात हिंदीमध्ये, आणि ते लेणं कुंकू ही पोरगी पुसून टाकते. पुन्हा उभे राहिल्या, परत ती राख घेतली रक्षा आणि सर्व अंगाला फासून टाकले. आणि त्यांचे मिस्टर किंवा पती त्याला बोलवलं आणि त्यांना सांगितलं की बाबा, आजपासून मी संन्यासी झाले. ही जायदाद, जमीन, वाडा, पैसे, बँकेतले खातं, हे सगळं तुम्हाला लखलं. आजपासून मी संन्यासी झाले आणि विश्वनाथ, तुळशीराम, काशीराम, बहिणी, हाच माझा संसार.
आणि मी आळंदी, देहू आणि पंढरपूर हे माझं आद्य ठिकाण पूर्णपणे समर्पित होऊन या वैष्णव परंपरेला वाहून घेणार. आणि अशी 72 वर्षे पुढे एकभुक्त राहून त्यांनी सर्व केलं. आणि असं म्हटल्याबरोबर कावळे आले आणि ते कावळ्याने तो पिंड शिवला. पण इट गेव एक सिग्नल ज्याला म्हणतो आपण, ते दिलं गेलं. आणि या प्रसंगामधून आमचा खरा जन्म झाला. त्या अक्कांचा त्याग, समर्पण आणि संपूर्णपणे संस्कृतीचं जतन, भारतीय परंपरेचं त्यांच्या जीवनात दिसलं. त्यांनीच खरं म्हणजे मला मार्ग दाखवला आळंदी, देहूचा, पंढरपूरचा. पंढरीचा पांडुरंग, त्याला असं म्हटलं आहे त्यांनी की सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्ण जेथे तो हारे श्रीहरी, पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारोनिया, ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती, आणि ते हे मूर्ती उभी विटेवर. हे पांडुरंगाचं वर्णन आहे. वीचा केला, वी म्हणजे ज्ञान. आणि खूप सुंदर आहे. तुकाराम महाराजांनी त्याचंच वर्णन केलं आहे. पाषाण देव पाषाण पायरी, खाण एकच आहे दगडाची. एक दगडाची देऊळ बांधतो आणि दुसऱ्याची मूर्ती करतो. एका दगडाची पूजा आणि दुसऱ्या दगडावर पाय दिला. फार सुंदर आहे. आणि ही वैज्ञानिक सत्य सांगितली जगामध्ये. त्याचं हे प्रतीक मानवतेचं अतिशय सुंदर स्वरूप, मानवतेचं महासंमेलन आहे खरं म्हणजे. ही वारी जी आहे तुमची आता पंढरपूरला 15-16 तारखेला जी होणारी, किंवा शेकडो वर्षापासून जी वारीची परंपरा आळंदीत सुरू झाली, हैबत बाबांच्या माध्यमातून सुरुवात, ज्ञानेश्वर माऊली आणि पुढे तुकाराम महाराज, ही परंपरा चालू राहिली. हा एक मानवतेचा सुंदर संदेश आहे आणि भारतीय संस्कृतीचं खरं दर्शन आहे. आता भारतीय संस्कृती कशाला म्हणावं आणि इतरांना वाईट म्हणायचं काही कारण नाही. याती कुळ माझे गेले हरपुणे असं म्हटलं आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी माझं असतं, मला तर कधी कधी असं जाणवतं, मला माहीत नाही का आता मी इंजिनियर झालो, काही प्रोफेसर झालो, काही शिकवण्याचा प्रयत्न केला, परंतु हे करता करता कधी काळी जेव्हा मी या अप्पावळण चौकामध्ये इथं सर्वेईंग आणि गणिताचं पुस्तक घ्यायला गेलो होतो. मला इंजिनियर व्हायचं नव्हतं. संध्याकाळची वेळ होती, तेव्हा महिन्याचा खर्च 20-25 रुपये असायचा. आणि मी ते सर्वेईंग आणि गणिताचं पुस्तक मागितलं तर त्यांनी मला म्हणणार, अरे बाळ, पाहतो आहे का नाही शिल्लक कॉपी, पण तोपर्यंत हे पुस्तक बघ, चांगलं आहे, तुला आवडेल. आणि मग त्यांनी एक छोटं पुस्तक टाकलं माझ्यासमोर. त्याचं नाव होतं द स्पेक विवेकानंदा. आणि मी ते सहज पुस्तक चालत होतो आणि हीच वाक्य मगाशी जी उच्चार केला ती वाक्य वाचली. आणि त्याची किंमत होती 4 आणे त्यावेळेसची, 1/4 ज्याला म्हणतो आपण. आणि ते पुस्तक मी विकत घेतलं. ते पुस्तक ओरिजिनल मिळालंच नाही. आणि ते पुस्तक मी जवळजवळ प्रोफेसर होईपर्यंत माझ्या खिशात होतं. याच्या पाठीमागे मोठा भावनिक विषय आहे. आणि विवेकानंद हा माझा जीवनातला आदर्श आणि हे अधिष्ठान, ज्ञानोबा, तुकोबा आणि पांडुरंग, असा हा प्रवास आहे. आणि वैज्ञानिक अध्यात्मशास्त्राची भजनशील आहे, हा सायंटिफिक सिद्धांत आहे. मी जे बोलतोय की प्रत्येक मनुष्याचा जीव, द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल, प्रत्येकाच्या देहामध्ये एक देह आहे, एक बुद्धी आहे, एक आत्मा आणि मन. मन चंचल आहे, मन स्थिर नाही. मनाची केमिस्ट्री काय असा प्रश्न होऊ शकतो सध्याच्या युगामध्ये. आता गुगल, फेसबुक, IT, कम्प्युटर हे जे शब्द आहेत, तर ही त्याची सिद्धता आहे ईश्वरीय शक्तीची. याच्याकडे तुम्ही कसं पाहता माहीत नाही, पण हा जो अत्यंत अदृश्य स्वरूपामध्ये ही जी शक्ती कार्य करते आणि ब्रह्मांडाचं स्वरूप, संपूर्ण विश्वाचं स्वरूप काय, तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, अणु रेणू थोकडा तुका आकाशा एवढा. हा तो सिद्धांत आहे. द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल ऑफ द युनिवर्स. पण कसा? विश्वाला व्यापून टाकणारा तो मी. हे जगद्गुरूंचं भाष्य आहे. आणि जगद्गुरूंचं, तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, किंवा जगातले सर्व महात्मे असतील, या सर्वांच्या मुखातून हे सिद्धांत बोलले गेले.
त्याला चुकून आध्यात्मिक म्हणजे अंधश्रद्धा म्हटलं गेलं. सर म्हणजे बरेचदा असं होतं की म्हणजे हे ऐकण्यात आलेलं आहे, इट इज बीन वी हॅव हर्ड दिस की तुम्ही आता हे जे सगळं अध्यात्माबद्दल सांगता हे करता, तर बरेचदा असं होतं की लोकांना वाटतं की बाबा एका वयानंतर माणूस देव धर्म अध्यात्म असा विचार करतो. पण तुमच्या कार्याची सुरुवात किंवा तुमच्या ह्या विचारांची, ह्या भावनेची अध्यात्माकडे किंवा आळंदी देहू परिसरची जी काही विकास समितीची स्थापना झाली, तिथलं जे कार्य तुम्ही सुरू केलं, तर ते तुम्ही असं एक आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं की तुम्ही इंजिनिअरिंगला असताना म्हणजे अगदी 20व्या वर्षीच तुम्हाला कुठेतरी ते तुमचं नातं जे जोडलं गेलं आळंदीचं, तर त्याच्याबद्दल तुम्ही सांगितलं तर. कारण बरेच जणांना असं वाटतं की हे एका वयानंतर माणूस ह्या गोष्टींकडे वळतो, पण आपल्या बाबतीत मला वाटतं की तुम्ही अतिशय यंग तुमच्या एजपासनं तुम्हाला तिकडे जी ओढ होती आणि त्याच्यानंतर तुम्ही MITच्या स्थापनेनंतर आळंदी देहूशी कसे तिथे जोडले गेला आणि ते सुरुवात तुम्ही त्या कार्याची केलीत. मला अतिशय आंतरिक समाधान एका गोष्टीचं आहे की प्रत्येकाचा जन्म कुठे व्हावा, कसा व्हावा, कोणाच्या पोटी व्हावा, याचं काही कॉम्प्युटराईज सिस्टीम आहे का, हा कॉम्प्युटर आहे का असं वाटतं. कारण का हा नियतीचा जो खेळ आहे, तर याच्यात पुन्हा तोच उल्लेख करतो मी की ज्या भगिनी प्रयाग अक्का कराड ज्यांना त्यागमूर्ती, भारतीय संस्कृतीचं प्रतीक आणि अशा त्या भगिनीचं त्यांचा मी भाऊ असावा, राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड यांच्या पोटी जन्म येणं आणि त्यांच्या जीवनामध्ये हे अध्यात्मशास्त्र ज्ञानोबा तुकोबान पंढरी हे त्यांच्या जीवनात आयुष्य असलेला वैष्णव परंपरा समजतात. त्या मार्गामुळं खरं म्हणजे मी आळंदीला जाण्याचा योग आला. मी इंजिनियर असतानाच BA व्हायच्या अगोदर अक्का आणि त्यांच्या सहकारी जेव्हा आळंदीच्या वारीला यायच्या, मी रामेश्वरून जेव्हा सोलापूरला आलो, पुढे आलो, तो मार्ग फार मजेशीर आहे. मला एक माझ्या जीवनात मला माहीत नाही हे का सुचलं, का वाटलं, परंतु मी जेव्हा त्या गोपाळबुवा महाराजांच्या चरणी नमस्कार करत असे, तर माझी मागणी जीवनात जी होती पूर्वी तीच आजही आहे. फक्त एक शब्द बदलला आहे. तो विषय असा आहे की मी परमेश्वराला प्रार्थना करत असे की मला सद्बुद्धी दे, हा पहिला शब्द होता. आणि माझ्या मनात दुसऱ्याबद्दल कधी वाईट विचार येऊ देऊ नको. आणि तिसरी मागणी होती की माझा पहिला नंबर येऊ दे, आणि तो येत गेला. पण ही जी प्रार्थना, हीच प्रार्थना मी आजही जगात जर ईश्वर नावाची कल्पना असेल तर तीच प्रार्थना मी करतो की मला सद्बुद्धी दे, दुसऱ्याबद्दल वाईट विध्वंसक विचार येऊ देऊ नको, आणि आता पहिला नंबर नाही पण जगामध्ये विश्वशांती नांदू दे असं प्रार्थना करतो. तिथे सुरुवात आहे त्याची. अक्का जर आळंदीला आल्या नसत्या किंवा देहूला नसत्या, पंढरपूरला नसत्या, तर मी तिकडे वळलो नसतो. कदाचित शिकल्यानंतर अमेरिकेला गेलो असतो किंवा काही झालं असतं. पण हे न होता हे होण्याचं कारण असं आहे की आळंदीमध्ये अक्का जेव्हा त्या आंघोळीला जायच्या इंद्रायणीमध्ये अतिशय घाण पाणी असायचं. आणि एकदा तर त्याच घाण पाण्यात हातपाय धुवून मार्च महिना होता आणि तिथून देवळात दर्शनाला जायचं, तर ते अतिशय घाण म्हणजे इतकं किळसवालं पाणी, त्यात अगदी लहान किडे आळ्या असं. आणि तेच पाणी अक्काने जेव्हा तीर्थ म्हणून घ्यायला सुरुवात केली, ती 87 सालची गोष्ट आहे. आणि ते पाणी घेताना मला एवढं वाईट वाटलं की इतकं घाण पाणी ह्या पित आहेत, तर मला राहवलं नाही. मी त्यांच्या हातावर फटका मारला आणि मला अक्काबाई फार घाण पाणी घेऊ नका. तर मला एवढंच म्हणलं, मी BEला होतो तेव्हा, मला अक्का एवढंच म्हणल्या की शिकून लई शहाणा झालास का, आणि जर लई शहाणा झाला असला तर लाव ना दिवा इथं काहीतरी. तिथे याचा उगम आहे. त्या दिवशी इथं काहीतरी घाट बांधावा छोटासा, 100 दगडाचा तरी, अशी कल्पना केली आणि कार्याला सुरुवात झाली. पुढे मोठा इतिहास आहे की मग आम्ही बाळासाहेब भारदे असतील, साखरे महाराज असतील, पद्मश्री शंकरबापू आपेगावकर सारखी माणसं असतील, उत्तरेश्वर पिंपरीचे माऊली असतील, सेलार मामासारखी माणसं, ही माणसं का भेटली, कुठून भेटली, का आली माहीत नाही. परंतु ह्या कार्याला वाहून घेणारा एक वर्ग, कीर्तनकार, प्रवचनकार, खरे जाणकार, आणि या सर्वांचा भेट होणं आणि पहाटे महापूजेच्या वेळेला
हे गावडे सर म्हणून आमचे सर होते, गुहाड होते, यांच्या माध्यमातून पूजेला जाणं, तिथं संकल्प होणं, श्री क्षेत्र आळंदी देवपरिषद विकास समितीची स्थापना ही 87 साली होणं आणि 87 सालापासूनचा हा प्रवास आहे. आणि 30 वर्षापूर्वी मी पहिलं आर्टिकल लिहिलं. इंजिनियर असल्यामुळं नगरेची रचावी, जलाशये निर्मावी, महावने लावावी नानाविध, ही ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आहे. तर मला आश्चर्य वाटलं की ज्ञानेश्वर 16 वर्षाचं वय. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवरचं भाष्य लिहिलं गेलं, वय किती? 16. मुद्दाम एक दुसरं वाक्य सांगतो. छत्रपती शिवरायांचं वय 16 आणि रायगडावर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्या शिवाच्या पिंडीवर तलवारीने करंगळी कापावी, ती धार धरावी आणि हिंदवी स्वराज्याचं स्वप्न व्हावं. नावं राजकारण बोलू नये, पण हिंदू, मी हिंदू, आपण हिंदू आहोत, पण हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य, सर्व जाती धर्मांचं मिळून ते हिंदवी स्वराज्य, त्याचं वय आहे 16. आणि तथागत गौतम बुद्ध यांनी पंचशील लिहिलं, त्यांनी पंचशील सांगितलं की राग, लोभ, भ्रष्टाचार, वाईट वागणं न करू नका. ते पंचशील आणि माऊलीचं पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वागेदने तोषावे, तोषोनी मदयावे पसायदान आहे. सर्व मानवतेचं कल्याणाचा मागणं तिघांची वय 16-17 आहे. आता हे काय नियती आहे? ही नियती काय आहे? आणि त्याचे आपण एक भाग आहोत. आवर ओन लाईफ, हा जीव, त्याला आत्मा, परमात्मा म्हणतो आपण. ह्या सर्वांचं चिंतन खूप सखोल आहे. पण याला वैज्ञानिक बैठक आहे एवढंच फक्त आम्हाला कळलं. मी नुसताच वारकरी असतो किंवा प्रवचनकार असतो तो काय ते झालं नसतं. पण मी वैष्णव परंपरेचा पाईक आहे. ज्ञानेश्वराचा, तुकारामाचा, इवन गुरु नानक किंवा जगातले जेवढे आता होऊन गेले, अगदी अल्लापासूनचे सर्व असतील, जोसेफ स्मिथ असतील, या सर्वांचं चिंतन एकच दिशा सांगतं आणि ते अंतिम सत्य सांगत राहतं. त्याची ही पूजा आहे. पंढरीची वारी ही महासंमेलन आहे. हे एकत्र येणं, याच्यामध्ये लोकांना काय शिकवलं जातं, कसं राहावं, कसं राहू नये. धर्मग्रंथ असं म्हटला शब्द. धर्म याचा अर्थ कर्तव्य. विवेकानंदाने सांगितलं धर्म काय आहे? धर्म म्हणजे स्वतःचं कर्तव्य, आईप्रती, वडिलाप्रती, समाजाप्रती, देशाप्रती आणि सर्व जगाप्रती. वसुदैव कुटुंबकम असा शब्द आहे. वर्ल्ड ॲज वन फॅमिली, ज्याची पूजा झाली परवा सॉल्ट लेकमध्ये अमेरिकेत. आणि मला डिलीट दिली हा महत्त्वाचा विषय नाही आहे. डिलीट पदवी मिळवणं आनंद आहे, समाधान आहे. परंतु त्या ठिकाणी ज्ञानेश्वर तुकारामाच्या विचाराचा गजर होता. ज्ञानेश्वर तुकारामापासून आईन्स्टाईनपर्यंत, म्हणजे तुकाराम महाराज टू न्यूटन आणि संत ज्ञानेश्वर टू आईन्स्टाईन, हा लेख लिहून आता 35 वर्ष झाली. आता मला का लिहावा वाटलं, मला काय शोधलं त्याच्यामध्ये, त्याला ज्ञान शब्दाचा अर्थ कळला. म्हणून आळंदी ही ज्ञानाची भूमी. ज्ञानभूमीपासून त्या चायना बॉर्डरचं माना गाव, त्या माना गावामध्ये सरस्वती मंदिर उभं राहावं, ती देवभूमी आणि ही ज्ञानभूमी. पण संपूर्ण विश्व हीच ज्ञान स्वरूप आहे. इट्स अ नॉलेज बेस्ड सोसायटी असं म्हणतात त्याला. आणि कॉम्प्युटर ह्या सगळ्या माध्यमातून जी सिद्धता झाली, सर्व जग बघतं आहे भारताकडं. कुटुंब पद्धती किती आवश्यक आहे. अमेरिका, इंग्लंडमध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम आता सध्याच्याला आहे की तो सर्वात मोठं कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होऊन राहील. आईवडिलांचं नातं राहिलं नाही. आणि म्हणून आत्ताचं करोना झाला आणि जगाला देवाची आठवण झाली. करोना नावाचं भूत आलं ना मध्ये, कुठून आलं, कोणी तयार केलं, काय प्रकार आहे तो? चायनाच्या वुहान नावाच्या गावातून, लॅबोरेटरीतून बाहेर पडलं. आणि हे बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान, राष्ट्रपती, प्रोफेसर, सायंटिस्ट, दारं बंद, बाहेर नाही पडायचं, नाकाही बंद. आणि असं कोण बसावं लागलं.
आणि आता देव आठवला, लक्षात ठेवा. आता त्याला तुम्ही विठ्ठल म्हणा, राम म्हणा, रहीम म्हणा, जीसस म्हणा, बुद्धा म्हणा किंवा जोसेफ म्हणा. तर लक्षात ठेवायचं की ह्या सर्वांची सिद्धता म्हणजे हे सर्व कार्य आहे. आणि याच्यामध्ये जे भारतीय संस्कृतीमध्ये, परंपरेमध्ये जे रीतिरिवाज पडले आणि त्याच्यातून या वारीमधला जो आनंदोत्सव आहे, माणसाला शेवटी सुख, समाधान आणि शांती हवी असते. आणि घरामध्ये सुख, समाधान, शांती हवी असेल तर याच्यातल्या काही मार्गांना अंधश्रद्धा म्हणू नका. मी पुन्हा सांगतो की प्रकाराचे केले 3 अवघे जन हा सिद्धांत आहे. म्हणजे माणसाचा स्वभाव कसा असावा आणि कसा नसावा. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, विकार, विकृती आणि विकल्प हे चुकीची दिशा आहे. हे कमी करण्याचं शास्त्र म्हणजे ही वारी आहे. हे कमी करण्याचं शास्त्र म्हणजे आपलं अध्यात्म आहे. आणि अध्यात्म हा जो शब्द आहे, अध्यात्म टू विज्ञान, याचं अतिशय सुंदर स्वरूप दिसणं, कळणं, जाणवणं आणि आपल्या जीवनामध्ये उतरवणं, यालाच आपण वारीचा हा मार्ग समजतो. घाट तुम्ही बांधले आळंदीला आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ती जी पताका उभी केली तिथे, गरुड ध्वज, तर तो उभं करताना तुमच्या मनामध्ये नेमकी कोणती भावना होती? ती विश्वशांतीची पताका आहे. ती ज्ञानस्वरूपाचं विश्वशांतीमध्ये परिवर्तन होणं त्याचं लक्षण आहे. त्याचा एक सिंबल आहे की हे दिलं एक डिझाईन आहे. याला 4 बार मेकॅनिझम असं म्हणतात, लक्षात ठेवायचं. जे 4 बार मेकॅनिझमसारखं सांगितलं, जीवनामध्ये याचं उत्तर मात्र माझ्याकडं नाही. की अखिल मानवी इतिहासात, संपूर्ण जगातला, इन द नोन ह्युमन हिस्ट्री ऑफ द होल ऑफ द वर्ल्ड, फॉर द फर्स्ट टाईम पहिल्यांदाच असं घडलं. मी 40 वर्ष सिनेमा थिएटर पाहिलं नाही आणि 40 वर्ष सिनेमा थिएटर न पाहता जगातला सर्वात मोठा घुमट कसा उभा राहतो? पैसे कुठून आले? समाजाचा पैसा हा. फक्त मला ते काम दिलं की तू कर हे. आणि जगातला सर्वात मोठा घुमट ज्या राज कपूर नावाच्या मोठ्या ॲक्टरच्या किंवा प्रोड्युसरच्या जागेत उभं राहिलं. मी 40 वर्ष सिनेमा पाहिला नाही ना. मग अशा माणसाकडे ती जागा का आली? तर इथं हा अशा प्रकारचा ज्ञानेश्वराच्या नावाने, तुकारामाच्या नावाचा जगातला सर्वात मोठा घुमट उभं राहणार होता. आणि ज्याच्यामध्ये परिषद भरली आहे, त्याला सायंटिस्ट, सेजेस, सियर्स, फिलॉसॉफर्स, अरिस्टॉटल, सॉक्रेटिस, प्लेटो, कांट, हेगेलसारखे, पण न्यूटन, आईन्स्टाईन, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, कबीर, हे सगळे एका लाईनीत उभे आहेत असे. आणि जगाला सांगतात की या मार्गाने जा. समाजाने कोणत्या दिशेने जावा असा एक प्रश्न विचारला का माणसाने? तो उत्तर असं आहे की संतोदिक असा शब्द आहे. संतांच्या मार्गाने जावं, तेव्हा आपण त्या मार्गाने जायचा प्रयत्न करू. आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या कार्याच्या किंवा त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल बोलण्यासाठी मला वाटतं कितीही शब्द कमी पडतील किंवा त्याला आपण मला वाटतं कित्येक दिवस आपण याच्याबद्दल बोलू शकतो. आत्ता सरांनी आपल्याला जे काही त्यांच्या आठवणी सांगितल्या किंवा त्यांचा प्रवास तो कुठून सुरुवात झाली, त्यांनी ज्या आठवणी सांगितल्या अक्कांबद्दल असतील, आळंदीमध्ये त्यांनी जे पाहिलं अक्कांसोबत, आणि तिथनं त्यांचा तो जो प्रवास सुरू झाला. आणि कसं असतं की मी जेव्हा एक मुलगी म्हणून सुद्धा हे सगळं ऑब्झर्व करते, तेव्हा मला असं दिसतं की ते अतिशय विनम्रपणे म्हणतात की मी हे केलं नाही, हे माऊलींनी माझ्याकडनं करवून घेतलं. पण त्याच्यातच आपल्याला दिसतं की माऊलींनी त्यांच्याकडनं करून घेणं म्हणजे ते कुठेतरी त्यांचा तो जो काही, ते इतकी पुण्याई त्यांची मी असं समजते आहे की आजोबांचं त्यांनी नाव घेतलं. आमचे दादाराव कराड, त्यांचे वडील जे होते किंवा त्यांच्या आई होत्या ज्या लहानपणीच गेल्या, आणि अक्कांनी त्यांना मोठं केलं. तर या सगळ्यांच्या म्हणजे त्यांच्या आईवडिलांच्या पोटी त्यांनी ज्या जन्म घेतला, ते आईवडील, त्यांचा आशीर्वाद आणि सरांची स्वतःची एक, मी त्यांची मुलगी म्हणून नाही तर मी एक व्यक्ती म्हणून मी असा विचार करते की अशा व्यक्ती खूप कमी आपल्याला दिसतात किंवा अशा जन्माला येणं हे खूप रेअर असतं, असं मी स्वतः अतिशय फर्मली मी हे मानते की ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्याकडनं करवून घेतलं, मी हे कार्य केलं नाही, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे आणि ही विनम्रता आहे. पण ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना निवडलं हे कार्य करण्यासाठी.
म्हणजे नुसतं शिक्षणाचं कार्य तर खूप मोठं त्यांचं आहे, कारण की आज आपण महाराष्ट्रात जे बघतो, जे ट्रान्सफॉर्मेशन आपण IT इंडस्ट्रीमध्ये असेल, ऑटोमोबाईलमध्ये असेल, हे जे सगळं ट्रान्सफॉर्मेशन घडलं, ही जी इंडस्ट्रीयल ग्रोथ झाली आहे, याचा पाया सरांनी रचलेला आहे. 1983मध्ये प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसची जर का सुरुवात झाली नसती तर कदाचित आज जे इंजिनिअर्सची गरज आहे ती फुलफिल होऊ शकली नसती. म्हणून माझं नेहमी असं मानणं आहे, आणि हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे, की आदरणीय कराड सरांनी टेक्नॉलॉजिकल एज्युकेशनमध्ये जे ट्रान्सफॉर्मेशन विथ प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेस केलं, हा देखील एक मोठा त्यांच्या मागे आशीर्वाद आहे. म्हणूनच ते एका छोट्या खेड्यातून येऊन त्यांच्याकडे कोणतीही मोठी पुंजी नसताना एक इंजिनिअरिंगच्या प्रोफेसरनी एवढं मोठं विश्व शिक्षणाचं उभं करणं, हा एक आशीर्वादच आहे त्यांच्या मागे असलेला. पण त्यासोबतच, कारण शिक्षण क्षेत्रातही कार्य करणारी अनेक मंडळी आहेत, पण सरांनी शिक्षण आत्ताच त्यांनी आपल्याला जे सांगितलं की 1986-87मध्ये त्यांनी आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना केली. सो आपण हे पाहू शकतो की या शिक्षणासोबतच ते जे बोलतात ते त्यांनी कृतीत आणलं, की विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय हे त्यांच्या कृतीतनं त्यांनी दाखवून दिलं संपूर्ण समाजाला, देशाला नव्हे, सर्व जगाला. मी असं म्हणेन की शिक्षण आणि अध्यात्म इट हॅज टू गो हँड इन हँड, हे याचा त्यांचा जो ठाम विश्वास होता. आणि म्हणूनच 83मध्ये MITची स्थापना झाली आणि 1986-87मध्ये आळंदी देहू परिसर विकास समितीची स्थापना त्यांनी केली. तिथे ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणलं. तिथे त्यांनी एक जो विचार रुचवला की तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्रांकडे, ट्रान्सफॉर्मिंग पिलग्रिमेज सेंटर्स टू नॉलेज डिव्हाइन सेंटर्स. मला असं वाटतं आता एवढ्यामध्ये आमच्या स्वातीताईंनी ज्या पद्धतीने विश्लेषण सांगितलं, हा फार मोठा लांबलचक विषय, ज्याच्यामध्ये हा वारसा, ही संस्कृती, ही परंपरा, ही अंधश्रद्धेचा भाग नसून जीवनाकरताचा एक मार्गदर्शक तत्वाचा भाग आहे. जीवन कसं जगावं, कसं जगू नये, असं मी मगाशी एक शब्द वापरला. मला असं वाटतं की जेव्हा माझे सन्माननीय मित्र, जगातला सर्वात महान कॉम्प्युटरचे तज्ज्ञ असणारे डॉक्टर विजय भटकर किंवा डॉक्टर माशेलकर, ज्यांनी पहिल्यांदा असं विचारलं होतं की तीर्थक्षेत्र कशाला म्हणावं, त्यांनी असं म्हटलं होतं, तीर्थक्षेत्र म्हणजे काय? तर मी म्हटलं तुम्ही सांगा, तुम्ही विद्वान आहात. तर ते म्हणाले की समजा इथे मी असं म्हणालो होतो की या ठिकाणी नाव घेऊ नये, पण अत्यंत बलाढ्य श्रीमंत अशा व्यक्तींनी, जो अब्जाधीशच्या पुढचा आहे, त्यांनी सोन्याचा महाल बांधला समजा आळंदीत, तर ते तीर्थक्षेत्र होऊ शकतं का? तर नाही असं उत्तर आहे. तिथं ज्ञानेश्वरच जन्मावा लागतो, तिथे तुकाराम महाराज जन्मावा लागतो, गुरु नानक जन्मावा लागतो, जीसस जन्मावा लागतो, त्याला तीर्थक्षेत्र म्हणतात. आणि द होल वर्ल्ड इज व्हेरी क्युरियस. त्यांना कुतूहल आहे की अरे हा देश तर अशा प्रकारचं मूळ स्वरूप याचं आहे. मग ते वेदविद्या, आपल्याकडे जातीपाताचा फार शाप आहे, आपल्याला जातीपाताचा इतका शाप आहे. पण याच माऊलींनी, तुम्हाला माहिती असावं, 700 वर्षापूर्वीचा काळ लक्षात घ्या, आणि ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान दावी म्हणतो, पण सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव शिंपी, चोका मेळा, किती जातीचे लोक आहेत हे. आणि यांचं संमेलन त्या काळामध्ये गोरोबा काकांच्या घरी तेरला घडलं. समाज कल्याणाचा, सामाजिक समतेचा इतका सुंदर उदाहरण जगात आहे का? कमाल, विचार करणार. ज्ञानेश्वर ब्राह्मण आहेत, कोणी माळी आहे, कोणी अजून कुठल्या ह्याचा जातीचा आहे, आणि अधिकार कोणाला दिला होता? गोरोबा काका. याच्यातून शिकण्यासारखं मी सांगतो की याच्यामध्ये जे मगाशी सोशल रिफॉर्मर ज्याला म्हणतो आपण, आपले फुले असतील, शाहू असतील, आंबेडकर असतील, पण यांच्या पंक्तीमधला हा मोठा विषय आहे. म्हणून मगाशी जर तुम्हाला म्हणलं की बुद्धाचं पंचशील आणि ज्ञानेश्वरांचं प्रसादान जेव्हा एकत्र समजून घेतील, याचा वैज्ञानिक अर्थ समजून घेतील, तेव्हा जगामध्ये सुख, समाधान, शांती नांदेल. आणि त्याचा हा पंढरीचा मार्ग आहे. तुम्ही तिथे घाट बांधले, पण तुम्ही नुसते घाट, कारण आपण भारतभरामध्ये बघतो की अनेक ठिकाणी घाटांचं निर्माण झालेलं आहे, पण तुम्ही आळंदी आणि तिथे घाट बांधले, पण तुम्ही घाट बांधून ते कार्य तिथे सोडलं नाही. तर त्या घाटांवरती आपण आज जे अनुभवतो लोकशिक्षणपर कार्य,
तो जो सप्ताह आपण आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला आणि इतर वेळेलाही तिथे जे एक मल्टीमीडिया कोलेजियम उभं केलेलं आहे आणि त्यातनं लोकशिक्षणाचा कार्यक्रम करावा असं सरांना वाटलं आणि त्याची देखील त्यांनी म्हणजे एका दृष्टीने ते घाट मी म्हणते की ते जिवंत झाले, त्याच्यात आणखीन एक वेगळं लाईफ आलं आणि ही जी अध्यात्माची आणि ज्ञानाचा विज्ञानाचा समन्वय सांगड घालण्याची त्यांचा जो ती जी पॅशन आहे ती त्यांनी कृतीत आणली. घाट बांधून तिथेच ते थांबले नाहीत, तर त्या घाट इथून पुढे ते घाट संपूर्ण जगाला विज्ञान आणि अध्यात्माचा समन्वय कसा असू शकतो आणि त्यातनं माणसाचं जीवन कसं आणखीन संपन्न होऊ शकतं यासाठी त्यांनी तिथे जे कार्यक्रमांची त्या सुरुवात केली, जिथे अनेक ठिकाणहून म्हणजे अगदी श्री श्री रविशंकर मोठ्या मोठ्या व्यक्तींनी तिथे येऊन लोकोपदेश असेल किंवा मृदंगासारखे कार्यक्रम असतील, नोबेल लॉरेट्स त्या घाटावरती आलेले आहेत. तर अशा सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी या सर्व क्षेत्रातली मंडळी त्या घाटावरती येऊन सर्व समाजासमोर एक वेगळा विचार मांडण्याचा जो प्रयत्न करतात, त्याची जी सरांनी तिथे जे फाउंडेशन रोवलं, मला असं वाटतं जे ते रोपटं लावलं ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण घाट बांधून तिथे सोडून देऊन ते तर अनेकांनी केलेलं आहे. सो मला असं वाटतं सरांचं वेगळेपण हे त्यातलं हे कार्य, पुढचं कार्य त्यांनी ती जी तिथे वारी असेल, लोकशिक्षण कार्यक्रम असतील, मोठ्या मोठ्या मंडळांना तिथे आणणं असेल आणि माऊली काय आहेत आणि ह्या घाटांचा खरा अर्थ काय आहे की जीवनाला एक वेगळा घाट देण्यासाठी जणू काही ते घाट आहेत, असा सरांनी जो विचार रोवला मला वाटतं ते जास्त खूप आपल्यासारख्या ज्या नवीन पिढीच्या आपण जे आहोत, आपल्याला असं वाटतं की काय आहे तीर्थक्षेत्रामध्ये किंवा कशासाठी धार्मिक कार्य करायचं, तर ती जी सांगड सरांनी घातली आणि त्यामुळे की नवीन जगाला, नवीन पिढीला सुद्धा हे समजू शकतं आणि ते तिथे जोडले जात आहेत. त्याच्यासोबतच सरांनी आळंदीमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, तिथे बाकीचे आपले अकॅडमिक प्रोग्राम सुरू केले. सो कुठेतरी तो समन्वय त्यांनी जो साधलेला आहे आणि म्हणून असं मला अतिशय स्ट्रॉंगली आय फील की हे अनेक येणाऱ्या पुढच्या पिढ्या, आपण आत्ता वारीबद्दल बोलतो आहोत की आषाढी वारी, आपली पंढरपूरची वारी चालू आहे आत्ता, तर ती पुढच्या पिढीला त्याचा अर्थ समजण्यासाठीच एक इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी निर्माण केलं असं आपण म्हणू शकतो. आणि सरांनी 1986-87 मला आठवतं अजूनही की पंढरपूरला वाखरी, जिथे माऊलीचा तळ पालखी थांबते, शेवटचा मुक्काम असतो, त्या पालखी तळावर खरं सांगायचं म्हणजे सर एका प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे त्यांची संस्था आहे, त्याच्याशी काही त्यांचा हे नव्हता, पण त्यांची दूरदृष्टी प्रत्येक गोष्टीमधली एका म्हणजे आपण म्हणतो की एका टाईम पिरियडच्या पुढे जाऊन बघण्याची त्यांची जी हे आहे, तर त्यांनी त्या तळावरती तिथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक मोठं म्हणजे एक पारिजातकाचं झाड, तुळशी आणि वटवृक्ष किंवा पिंपळाची अशी झाडांची लागवड त्यांनी 1986-87 त्या पालखी तळावरती केली. का तर इथे येणाऱ्या वारकऱ्याला माऊलीच्या फोटोला आणि ह्याला व्हायला पारिजातकाची फुलं आणि तुळस पांडुरंगाला आपण वाहतो, या सरांनी तिथे ते कार्य केलं. त्यानंतर त्या पालखी तळावरती आपण सगळ्या वारकऱ्यांसाठी बाकीच्या सोयी केल्या, त्यांना आल्यानंतरच्या त्यांच्या स्नानाची असेल, बाकीची असेल. सो त्यांचा जो काही विचार करण्याची जी पद्धत आपण पाहतो, तर ती काहीतरी एक करून तिथे थांबणं नाही, तर त्याच्या पुढे जाऊन खऱ्या अर्थाने ट्रान्सफॉर्मेशन कसं घडेल अशा पद्धतीचं त्यांचं. आत्ता सर आपल्याला जेव्हा सांगतात की घुमट बांधला ज्ञानेश्वर माऊलींच्या नावाने, जगातला सर्वात मोठा घुमट, तर तिथे असणारे ते जे संत, सायंटिस्ट, फिलॉसॉफर्स हे संपूर्ण जगाला काय संदेश देत आहेत, सो त्यांची त्यामागची भूमिका काय आहे असं मला वाटतं ती सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे.